पण धाराड आहे. पोलीस निरीक्षक धाराशिव शहर. मागील 50 दिवसापासून मी या ठिकाणी प्रभारी म्हणून काम करत आहे. आम्ही आल्यानंतर लगेच गणपती उत्सव, ईदचा जो मिरवणूक आहे, ईदचा जो उत्सव आहे ते आलेले आहे. त्या शहराची जी परंपरा आहे त्याच्या अनुषंगानं पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला गणपती विसर्जनामध्येच ईदची मिरवणूक 5 तारखेला येत असल्याने मुस्लिम बांधवांना, मुस्लिम समाजातील जे बांधव आहेत त्याचे आजी माजी नगरसेवक व जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक विनंती केली की बाबा गणपती विसर्जन आहे. गणपती विसर्जन रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्टेज वगैरे असतात आणि मिरवणुकीच्या दरम्यान कुठलाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही याच्या अनुषंगानं त्यांना विनंती केली असता आम्ही त्यांना 7 तारखेची ऑफर दिलेली होती. परंतु त्यांनी पुन्हा अजून मला एवढं त्याच्यात सजेशन केलं की सर 7 तारीख न करता आपण ते 8 तारीख करू, कारण काही स्टेजेस काढलेले नसतात. आणि त्यांनी ती 8 तारखेला मिरवणूक काढण्यासाठी आम्हाला स्वतःहून त्यांनी म्हणजे सांगितलं की आम्ही 8 तारखेला काढू. त्याच्यामुळं बराचसा जो त्याच्यातला मार्ग जो होता तो जो अडचणीचा वाटत होता तो दूर झालेला आहे. परंतु आता गणेश मंडळं जे आहेत आमच्या हद्दीमध्ये जवळजवळ 58 गणेश मंडळं आहेत आणि 20-22 मिरवणुका निघतात. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे डीजीच्या संदर्भानं त्यांना जी परवानग्या देण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. आणि आत्ताच साहेबांनी म्हणल्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव, उपविभागीय अधिकारी सुरेश कुमार राऊत सर आणि आम्ही दोघं जण, राऊत सर आणि मी स्वतः ह्या भागाला नवीनच असल्यामुळे त्या भागामध्ये जे अवैध धंदे आहेत ज्यामध्ये मटका, दारू, जुगार आणि रोड रोमिओ, आमच्या हद्दीमध्ये कॉलेज आहेत, बऱ्याचशा तक्रारी येतात. त्या ठिकाणी आम्ही बीट मार्शलचं म्हणजे नियुक्ती केलेली आहे किंवा तात्काळ शाळा सुटायच्या आणि भरायच्या वेळेस आपण आपली उपस्थिती तिथं असावी हे सुरुवातीला आता चालू केलेलं आहे. परंतु हे उत्सवाचा कार्यक्रम आणि हे संपल्यानंतर जे अवैध धंदे आहेत शहराच्या बाजूलाच बऱ्याच ठिकाणी म्हणजे दारू विक्री, मटका, जुगार, आता काही रेड बी केले आहेत, आम्ही त्याच्यावर कारवाई बी केलेली आहे, असंख्य कारवाया पण केलेल्या आहेत. तर त्याच्या अनुषंगानं हा प्रोग्राम गणपती विसर्जन आणि ईदचा झाल्यानंतर त्याच्याकडे जाते स्वतः वरिष्ठांनी आणि सगळ्यांनीच लक्ष ठेवलेलं आहे की त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई केली जातील. परंतु माझं संबंधित जे 2 नंबरचे धंदेवाले आहेत त्याच्यामध्ये हे करणारे आहेत त्यांना एक आव्हान आहे की जी दारू वगैरे आपल्या कुटुंबाला घातक आहे, गुटखा मटका ह्या ज्या गोष्टी आहेत ते हे करू नका. हे केल्यानंतर हद्दीमध्ये अशा ज्या प्रकारचे 2 नंबर धंदे चालत असेल तर बळी पडणारी जनता ही आपलीच आहे आणि त्यांचं नुकसान होत आहे. तर त्याच्यानंतर पुन्हा जर त्यांनी आमच्या आव्हानाला जर मानलं नाही तर त्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. ज्याच्यामध्ये आता नवीन तरतुदी झालेल्या आहेत की कुणीही असं समजू नये की BNS 111, BNS 112 हे जे सेक्शन आलेले आहेत ज्या व्यक्तीवर 2 किंवा 2 पेक्षा अधिक आर्थिक अपराधाचे, लुटमार करण्याचे अशा प्रकारचे तर गंभीर गुन्हे असतील तर त्याच्यावरती त्या कायद्यानुसार कारवाई करण्याचं म्हणजे आम्ही नियोजित केलेलं आहे आणि ते आम्ही ते अंमलात आणू एवढं आमचं म्हणजे धाराशिव शहर पोलीस स्टेशनकडून मी आपल्याला वचन देतो.